होतं जो पण पेपर सेट करिता सकाळी 7 वाजता. परंतु हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपला जिल्हा स्टेडियममध्ये जो पेपर झाला, जिल्हा स्टेडियमवर 10 हप्त्याला पेपर होते रविवारी, तर त्या पेपरचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर जेणेकरून पेपरचं स्पष्टीकरण थोडं फास्टमध्ये लवकर, व्हिडिओ छोटा झाला पाहिजे, जास्त मोठा नसला पाहिजे. त्यासाठी जास्त टाईमपास नाही करू, फक्त याच्यात गणितावर बोलू आपण. ठीक आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिले पेपर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी पेपरले होते ते त्याले बरोबर समजा. मी जर आता म्हटलं 51 नंबरचा प्रश्न होता, ठीक आहे, तर 51 नंबरचा प्रश्न काय होता? घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले. हा जो प्रश्न असते, हा प्रश्न मी लिहिणार नाही. तुम्हाला जे विद्यार्थी होते त्याच्यासाठी हे स्पष्टीकरण आहे. जे विद्यार्थी बाकी महाराष्ट्रातून व्हिडिओ पाहत आहे किंवा अचानक आले, त्याला जर समजा पाहायचं असेल तर पाहू शकता. जे लक्षात येईल तुमचं तेवढं लक्षात घ्या. ठीक आहे. तर पहा, हा प्रश्न आहे. घोड्याला वाघ म्हटलं, बैलाले हत्ती म्हटलं, हत्तीला बैल म्हटलं व वाघाला सिंह म्हटलं, तर शिंग कोणाले अस्सल म्हणते? शिंग असणारा प्राणी कोणता? तर ह्या गणितात काय करायचं, शेवटची स्टेप वाचायची. शिंग असणारा प्राणी असते कोणता? शिंग असते बैलाले. आणि मग बैलाले काय म्हटलं ते 5, बैलाले काय म्हटलं ना हत्ती, त्याचं उत्तर हत्ती होतं. हे कॉमन लॉजिक होतं, म्हणून हे काही एवढं सांगण्यासारखं नाही आहे. आपला प्रश्न क्रमांक 52 आहे. शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची 3 वर्षात 460 रुपये रक्कम होईल. 460 रुपये रक्कम होईल. कोणता दर आहे तसा तो? कोणत्या दरानं? हे गणित 52 नंबरचं गणित करायचं कसं होतं? तुम्ही सांगा 400 रुपये होती, 460 झाली, म्हणजे किती वाढली ते? 60 रुपये. ते वय व्याज, आणि व्याजाला आपण 100 गुणून उत्तर काढत असतो. व्याजाला 100 जर गुणलं तर उरलेले जे मुद्दल आहे 400 छेदात घ्यायची, आणि तुमची मुदत 3 वर्षाची छेदात घ्यायची. तुमचा दर निघून जाते, जो टक्का आहे तो. जसं पहा, 2 0 2 0 कॅन्सल, 4 त्रिक 12, 12 पंच 60. हा 5% दर होता. दिसत आहे सर्वांना क्लिअर? ब्लर वगैरे झालं तर मला फक्त एक मेसेज टाक जा ब्लर झाल्यावर. चला, क्लिअर आहे. यामध्ये आपल्याला मुलं जुळले नाही तरी चालते. विषय फक्त एवढा आहे की हा व्हिडिओ फक्त जिल्हा स्टेडियमवर आपल्या पेपरला येणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आहे. बाकी उद्यापासून जे व्हिडिओ घेईन मी ते सर्व विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह घेईन. नंतरचा प्रश्न 53 नंबरचा बा काय म्हणते? 53 नंबरचा प्रश्न विषय असा होता की 2.1/3 अधिक यम अधिक 1.1/6 बरोबर 5.1/4 झाला. तर यामध्ये यमची किंमत काढा असं म्हटलं होतं. तर तुम्ही काही नाही करायचं होतं, याला पहिले मांडून घ्यायचं होतं. याची मांडणी 3 2 6 1 703 अधिक यम प्लस जस तसे 6 1 6 1 706 बरोबर 5 चौक 20 1 21/4. ठीक आहे. हे पहिले मांडणी सरळ केली याची. आता काय करायचं, तुम्ही यम जागेवरच ठेवायचा होता बरोबर. हे 21/4 जागेवरच ठेवायचे होते. हे जे आहे 703 हे तिकडे न्यायचे आहे, तर वजामध्ये जाईल 703, कारण प्लसमध्ये आहे, तर काही नसते म्हणजे प्लस असते. इथं पण अधिक 706 आहे, तर हे काय वजा 706. चला, यम साईडला घेतला, बाकीच्या सगळ्या संख्या उजव्या साईडला घेतल्या. आता आपल्याला समानछेद करायचा आहे. 3 2 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, म्हणजे समानछेद 12 झाला. आणि हे खालच्याचा संबंध वरच्यासोबत गुणाकारात असते. 21 त्रिक 63 वजा 7 चौक 28 वजा 7 2 14. आता 63 जशीच्या तसे हे सारखे सारखे चिन्ह आहे. वजा 28 14 14 14 2 28 42, याची टोटल 42 होईल, म्हणजे वजा 42 भागिले 12च तसे. ज्याच्याजवळ पेपर आहे त्याला बरोबर समजते हे. आता ह्या 63मधून आपल्याला 42 काढायचे. 3 2 गेले 1, 7 4 गेले 2, आणि 12 खाली. याला भाग जात होता. 3 7 21, 3 चौक 12, म्हणजे 704 ऑप्शनमध्ये नव्हतं. ऑप्शन असे होते, हे पहा 1.3/4 ऑप्शन होतं. तर तुम्ही या 704ले कन्वर्ट करायचं होतं पूर्णांक युक्त अपूर्णांकात. 4 1 4, म्हणजे एक उत्तर आलं. 4 1 4 म्हटलं तर एक लिहायचे. किती उरले? 3. जे उरले ते वर, ज्यांना भागू राहिले तुम्ही ते खाली. ते हे ऑप्शनला होतं ना आपल्या, हे 1.3/4 हे पहिलंच ऑप्शन होतं. हा झाला आपला 53 नंबरचा प्रश्न. बरं,
नंतर आहे CAT HAT MAT. CAT HAT MAT. बरं, याच्यात पुढे काय म्हणते आता बघा, यानं काय केलं CABC DEFGH म्हणजे DEFGH 5 नंबरचा घेतला, इथे पण 5 HIJKLM NOPQR, इथं R पाहिजे होता. मग आता हे AT हा कॉमन ठेवला आहे ना, AT म्हणजे याचं उत्तर पाहिजे होतं रॅट, RAT रॅट पहिलंच ऑप्शन आहे. ठीक आहे. नंतरचा प्रश्न पाहू. कसं माहिती आहे का, हे थोडं फास्टच होईल. जे स्पष्टीकरण आपल्या जिल्हा स्टेडियमचं याच्यात तुम्हाला टाईमपास होणार नाही, याच्यात स्पष्टीकरण फास्ट होईल. हा क्लास नाही, याच्या क्लासमध्ये थोडं हळू सांगितलं जाते. 2 संख्येचा गुणाकार 3174 आहे म्हणते. 54 नंबरचं गणित आहे आपलं, लक्षात ठेवा. 54 नंबरचं गणित, 55 नंबरचं गणित आहे. 55 नंबरचं गणित आहे. 2 संख्येचा गुणाकार 3174 असून त्याचा मसावी 23 आहे, तर त्या संख्येचा लसावी किती? काही नाही, हे 2 संख्येचा गुणाकार दिलेला असला, मसावी दिला, मसावीने लसावी काढायचं असेल तर ह्या मसावीने भागून टाकायचा, तुमचं उत्तर येऊन जाते डायरेक्ट. भागा 23 1 23, 23 1 23 किती उरले? 7 आणि 1 8 उरले, 87 झाले. 23 1 23, 23 3 69 किती उरले? 18. 23 8 184, 138 याचं उत्तर होतं. तुम्ही शांततेत भागा, ज्याला भाग येते त्यांना बरोबर भाग तोडला असेल त्याचा. नंतर आहे बैल ले गाडी म्हटलं म्हणते, तर घोड्याला काय म्हणसान? टांगा. चिल्लर गणित होतं ते, हे काही समजून सांगण्याचा विषय नाही. हा जे गणित कठीण आहे ते सांगा लागते, परंतु काही थोडं लॉजिक असते, काही नाही आहेत पोरायले. जसं एक संख्या 40% वाढली, 57 नंबरचं गणित काय, एक संख्या 40% वाढली आणि आणखी 30% वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला, तर ती टोटल किती टक्के वाढन? म्हणजे 2 वेळा वाढली आहे एक संख्या. आता संख्या होती किती? तर 100 मानाची, 100वर वाढवायची. पहिले 30% वाढली म्हणजे 130, नंतर 40% वाढली म्हणजे 140. ठीक आहे. या शून्यासोबत हा शून्य कट करायचा, ह्या शून्यासोबत हा शून्य कट करायचा, म्हणजे 13 आणि 14चा गुणाकार करू. 13 चौक 52, चले 5, 13 13 आणि 5 18. बरं, 100 होती, किती झाली? 182. म्हणजे कितीने वाढली संख्या? 82ने वाढलेली दिसली. उत्तर 82% पाहिजे होतं आपल्याला. नंतर हे गणित, एक कांचे विक्रेता, 58 नंबरचं गणित चांगलं होतं. हे आहे थोडं समजून सांगण्यासारखं. एक कांचे विक्रेता 1 रुपयात 22 कंचे खरेदी करतो. 1 रुपयात 22 कंचे. बरं, आणि 3 रुपयात 25 कंचे विकतो. 3 रुपयात 25 कंचे विकतो. तर हे काय, लिंबू, याच्यात लिंबूही म्हणू शकते. 1 रुपयात 22 लिंबू, कंचे, पेरू, काही म्हणू शकते तो. असं जर गणित आलं तर हे गणित करायचं वस्तू रुपयामध्ये कन्वर्ट. वस्तू रुपये आणि वस्तू रुपये, म्हणजे वरू हे ट्रिक लावायची. वरू तर वरू म्हणजे वस्तू, म्हणजे 22 वस्तू 1 रुपयात, नंतर वरू 25 वस्तू 3 रुपयात. चला, केली मांडणी अशी, वरूची मांडणी करायची. याला अशा डिझाईनमध्ये गुणाकार करायचा. जसं 22 त्रिक 66 वजा 25 1 25. भागेला काय करायचं? हे मंदातले 25 1 25 पुन्हा खाली यायचे, ते मूळ किंमत असते. ठीक आहे. आणि टक्क्यात विचारलेलं उत्तर आहे तुमचं, म्हणून गुणिला 100 करायचा. ठीक आहे. चला, 25मधून 66 गेले, 7 5 गेला 1, 7 4 41 उरते. 25 जसं तसे छेदात आणि गुणिला 100. 25 चौक 100, 4 1 4, 4 चौक 16, 164%. ऑप्शन लिहायच. ऑप्शन क्रमांक पहिलंच होतं 58चं 1, 164%. नंतर पहा, हा व्हिडिओ तुम्ही शांततेत नंतर पाहू शकता. हा लाईव्ह कंटिन्यू राहीन याच्यावर. ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक गाडी आहे रेल्वे. 163 मीटरची रेल्वे 237 मीटरच्या पुलाला 237 मीटरच्या पुलाला किती वेळात ओलांडन? बरं, हे गणित तर एकदम चिल्लर झालेले आता पोलीस भरतीचे.
हे दोन्ही गोष्टी मीटरमध्ये आहे. जर तुम्हाला 2 लांब्या गणितात दिलेल्या असल्या तर तुम्ही नेहमी त्याची बेरीजच करायची नेहमी. फक्त आता विषय हा आहे की हा मीटर नाही, हा किलोमीटरमध्ये दिलेला आहे. हा किलोमीटरमध्ये दिलेला आहे, हा मीटरमध्ये दिलेला आहे. तर याचं पहिले मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि याची तर नेहमी बेरीजच करावी लागते. याची बेरीज किती होईल? 200, 300, 400 होऊन राहिली. ठीक आहे, 400. आणि हे याचं काय करू? 72चं 518 गुणून येले 18 चौक 72, 4 पंच 20 केलं कन्वर्ट. याला गुणून टाकायचं 20 पा उत्तर ते 4 4 2 8. बहुतेक काहीतरी चुकलं आपलं. 800 आहे का पोत्यामध्ये? सॉरी. हां, विचारला काय किती वेळात? मग भागा लागा ना, आपण गुणून राहिलो ना. टोटल किती झाली आहे? 400 आणि ह्याला 20 भागा 20 दोन्ही 40. हा 0 20 सेकंदात ओलांडण. आपल्याला जर अंतर विचारलं असतं तर गुणलं असतं, पण वेळ विचारला होता तर भागा लागते. 20 दोन्ही 40. हे झालं उत्तर. नंतर पाहू. ब्लर आहे का पहा, क्लिअर आहे? ठीक आहे, चला पहा. नंतरचा प्रश्न आपला, खालीलपैकी समसंख्या कोणती जर ए आणि बी या विषम संख्या जर असतील तर म्हणते. हे झालं गणित. नंबर आहे 60 नंबरचं गणित. ए आणि बी जर ह्या विषम संख्या असतील तर खालीलपैकी तुम्हाला ऑप्शनमधली विषम संख्याच ओळखायची आहे. सॉरी, सम ओळखायची आहे ना, सम विचारलेली. खालीलपैकी समसंख्या कोणती? बरं, ऑप्शन द्यायला लागेल मी तुम्हाला. 7A अधिक बी, हे झालं पहिलं ऑप्शन. 4A वजा बी, 9A अधिक 2 आणि इकडे यापैकी नाही. तर गणित पाकाचं करायचं. तो हा म्हणते ए आणि बी विषम संख्या आहे, तर येले एक पकडू. म्हणजे एक विषम संख्या आहे ना, तर येले एक पकडू. तर एक जर असला ए, याच्यामध्ये काही नसते म्हणजे गुणाकार असते. 7 1 7. पहिले एक पकडला तर 7 आणि 1 8. हेच तर समसंख्या आहे पहिली. बाकीचे चेक करायचे काम नाही. पहा इथे करून घेतो. 4 1 4 वजा याले 1 पकडलं, 4 ने गेला 3. विषम संख्या आहे. याले चेक करू. 9 1 9 प्लस 2 टाकले तर 2 9 2 11. 11 विषम संख्या आहे, म्हणजे हेही बसत नाही. म्हणजे आपलं उत्तर हे होतं ऑप्शन क्रमांक 1, 60चं 1 होतं. नंतरचा प्रश्न एकदम कंच भागोभागाचा प्रश्न आहे, सोपा आहे. आठ अधिक 32 अधिक 40 वजा 35. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, पण तरी आता सांगणं काम आहे आपलं. पहा याच्यातली बेरीज पहिली इथं काही नाही म्हणजे बेरीज आहे. म्हणजे 8 आणि 32 आणि 40 याची पहिली बेरीज करू. ठीक आहे, तर 32 आणि 8 40, 40 आणि 40 80 वजा 35 उरले. 80मधून 35 जाते काय? जाते 45. मोठ्या संख्येनं प्लस 45 उत्तर पाहिजे होतं. ऑप्शनमध्ये 45 वजा 45 होतं, तर मग यापैकी नाही त्याचं उत्तर मारायचं होतं, कारण की उत्तर फक्त 45 येते. ठीक आहे, नंतरचं गणित पाहू. ए बी सी यांचं अनुक्रमे वजन 54.8 किलो, 60 किलो, 68.8 किलो आहे, तर त्यांचं सरासरी वजन काढा. आता सरासरी वजन कसं काढत असते? तिघाची सरासरी विचारली, तिघाची बेरीज भागला 3. चला टोटल कशी करायची? 60 प्लस 0 द्यायचं. इथं पॉईंट नाही आहे, कारण इथं पॉईंट आहे ना. 54.8 हे 68.8. 8 16 7 चला 1. 8 आणि 6 14 1 15 5 चला 1. 8 आणि 4 12 13 होते काय? 6 आणि 1 7 आणि 5 12 आणि 6 18. 183 म्हणजे 1836 म्हणजे 183.6 भागाला किती संख्या? 1 2 3 संख्या, ते 3 न भागाचं. चला 3 सख 18, 3 1 3 पॉईंटचा पॉईंट, 3 दोन्ही 6. 61.2 त्याची सरासरी होती. एवढं सोपं गणित होतं ते. नंतर पहा, तुम्ही मागं घेऊन व्हिडिओ पाहू शकता डबल केलं काय, म्हणून थोडं फास्ट सांगू राहिलो. एक हे झालं. आता आहे 63 नंबरचं गणित. 62 नंबरचं गणित शिकलो आपण याच्यावर. काय 63 नंबरचं गणित काय म्हणते? 200 म्हणजे 0.4ची किती पट? आता 0.4ची किती पट आहे भागा माहीत पडते. पॉईंटना तर एक गरा, 1 0 वाढला, पॉईंट झाला कट. या शून्याला व्हॅल्यू नसते. 4 5 20, 2 0 500 पट आहे. हे होतं 63 नंबरचं गणित.
64 नंबरची एक साधी बेरीज वजाबाकी आहे, हे काही सांगत नाही. 65 नंबरचं गणित आपल्या कामाचं आहे. 65 नंबरचं गणित काय म्हणते. एका घनाचे घनफळ 1000 घन सेमी म्हणते, 1000 घन. तर त्या घनाच्या पृष्ठफळाचे क्षेत्रफळ, घनाच्या पृष्ठफळाचे क्षेत्रफळ. आता घनाचे पृष्ठफळ क्षेत्रफळ काढत कसं असते, तर ते काढत असते 6 गुणिले बाजू वर्ग असं काढत असते. परंतु विषय असा आहे की याच्यात बाजू दिलेली नाही आहे. 6 ठीक आहे, आपण 6 घेऊन घेऊ, पण बाजू दिलेली नाही. बाजू कशी काढायची, याचा घनमूळ काढून. तर काढायचा घनमूळ 10, 1000चा घनमूळ 10. तर मग झाला टाका याच्यात 6 गुणिले 10चा वर्ग 100, 100 चौक 600. पहिलंच उत्तर होतं याच्यात. नंतर पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती म्हणते. पुढीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी ऑप्शन देतो तुम्हाला. 71, 73, 41, 43, 55, 57 आणि 59, 61. आता पहा 71, 73 दोन्ही मूळ संख्या आहे आणि फरक 2चा आहे, म्हणजे जोडमूळ संख्येची जोडी आहे. 41, 43 दोन्ही पण मूळ संख्या आहे प्लस 2चा फरक आहे, म्हणजे हे पण जोडी आहे. 59, 61 हे पण दोन्ही मूळ संख्या आहे आणि फरक 2चा आहे. 55, 57 म्हणतो आपण. 55 तर मूळ संख्या आहे नाही, 11 पाहिजे 55 भाग चालला, 5 एक 5 भाग चालला, याले 57 भाग जाते, 19 2 एवढे 57. तर ह्या मूळ संख्या नाही आहे, फरक मात्र 2चा आहे, परंतु मूळ संख्या नाही आहे. जोडमूळ संख्येची जोडी 55, 57 नव्हती. याच्यानंतरचं गणित मस्त आहे. एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च 5000 रुपये होतो. मस्त गणित आहे. एका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना, हे अशीच मांडणी करायची. 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च किती, 5000. तर खर्च खाली लिहायचा होता. काम छेदात लिहित असतो ना आपण, ते अशा गणितात खर्च खाली लिहायचा. बरोबर. दुसरी स्टेप वाचा. तर त्या भोजनालयात 32 विद्यार्थ्यांना 7 दिवसात किती खर्च काढायचा आहे. यस, याचा तिरपा गुणाकार जर केला तर 20 10 200 छेदात येणार आहे, म्हणजे बाकीचं सगळं काय जाईल वर. तर वर लिहून घेऊ हे, आणि हे 10 दोन्ही 200 खाली. 200 न 200 गायब, बे का बे, 16 32, 16 पंच 80 आणि 0 गुन्हेला हे 7, 8 7 56, 2 0, 5600. हे झालं उत्तर. नंतर 61 ते 70 यामध्ये समसंख्येची बेरीज तुम्हाला 62, 64, 66, 68 आणि 70ची बेरीज सरळ करायची होती. उत्तर आलं असतं 68 नंबरचं होई. ठीक आहे. नंतर 69 नंबरचा छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म कुठं झाला म्हणते. हा प्रश्न की सांगायची गरज नाही आहे, सगळ्याला माहिती आहे. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा. ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडं मी जास्त फास्ट यासाठी घेत आहे, कारण की हा व्हिडिओ प्रॉपर जे विद्यार्थी पेपरला आले होते त्याच्यासाठी स्पष्टीकरण आहे. परंतु आपण उद्यापासून जे लाईव्ह येऊ तेव्हा त्याच्यात जास्त नाही 20च गणिते घ्यायची, परंतु मुलांना स्पष्टीकरण द्यायचं व्यवस्थित. एका प्रश्नामध्ये थोडी माहिती एक्स्ट्रा, गणिताचे नियम त्यात जास्त बोलू, याच्यात जास्त बोलता येत नाही. ठीक आहे. 70 नंबरचा प्रश्न काय म्हणते पहा. 72 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबाला 12 सेकंदात ओलांडते. 72च्या स्पीडनं जाते, 12 सेकंदात ओलांडते. तर त्या आगगाडीची लांबी किती. लांबी म्हणजे अंतर, आणि लांबी कशी काढतो, वेळ गुण्याला वेग करून, है ना. वेळ गुण्याला वेग करतो आपण. तर विषय असा आहे की याच्यात वेळ तर दिलेला आहे 12, परंतु वेग मात्र हा किलोमीटरमध्ये दिलेला आहे. मग याला 500 8 गुणाचं नॉर्मल करून घ्यायचं. 18 चौक 72, 5 चौक 20 करून घ्यायचा आहे. झालं 12 दोन्ही 24, 240 मीटरची रेल्वे होती ते. नंतर एका पेटीत 171 नंबरचा प्रश्न काय म्हणते पहा. एका पेटीत 175 आणि 100 फड्या आहे, त्याचं गुणोत्तर 25 7 75 25 चौक 100, 7 4 उत्तर होतं त्याचं. एका समलंब चौकोनाची 72 नंबरचं स्पष्टीकरण पहा. एका समलंब चौकोनाची समांतर बाजू 30 आणि लंबांतर 9, तर त्याचं क्षेत्रफळ किती. काही नाही, भागेला 2 करायचं. 30 4 15, 15 9 135. नंतर 73 नंबरचा महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र दक्षता. नंतर 74 नंबरचा प्रश्न. अंशाने 50 आंबे 100 रुपयात खरेदी केले.
तर 1.5 डझन आंबे कितीचे? 1.5 डझन म्हणजे 18 आंबे. 1.5 डझन आंबे कितीचे? तिरप्या गुणाकारात तुम्हाला येते सगळे लिहायचे. तिरपा गुणाकार कसा करायचा? 1.5 डझन आंबे कितीचे? 18 गुणिले 36, 18 गुणिले 100 आणि 1च्या समोर कोण आहे? 50. 50 दोन्ही 100, 18 दोन्ही 36 रुपयाचे आंबे होईन ते. आलं लक्षात? आलं असं नाही आलं असं तर टेन्शन घेऊ नका. उद्या आपण शांततेत शिकू थोडं. आता फक्त एवढं याच्यात थोडं फास्टमध्ये पोहून घ्या. एका बाटलीमध्ये 250 ml दूध मावते. तर अशा 3.5 लिटरच्या, तर 3.5 लिटरमध्ये किती दूध असते? 3,500. आणि त्याच्यात एले भागाचा 250. 0 कॅन्सल. 25 एक 25, 10 उरले. 25 चूक 100 म्हणजे 14 बॉटल गावीन तयार होईल. हे गणित होतं 75 नंबरचं. 75 नंबरचं बॉटलचं गणित भागाचंच होतं सरळ सरळ. फक्त तुम्हाला ml जे आहे 3.5 लिटर असे दिलेले आहे, 3.5, 3.5, तर तुम्ही 3500 घ्यायचं होतं. नंतर पहा BC. अरे लय चिल्लर. ABCDचा 2-2चा फरक. हे जे आहे 76 नंबरचं गणित सोपं आहे, चिल्लर गणित आहे. 77 नंबरमध्ये विदर्भात एकूण किती जिल्हे आहे? 11 जिल्हे आहे. याच्यात टाइमपास नाही करू आपण. विदर्भात एकूण ठीक आहे. नंतर पहा एका 78 नंबरचा प्रश्न महत्त्वाचा आहे. 10 वाजून 10 मिनटं झाली, घड्याळीत 10 वाजून 10 मिनटं झाली तर किती अंशाचा कोन म्हणते? तास 10 आहे आणि मिनटे 10 आहे. तर तासाले 30 न गुणाचं, मिनटाले 5.5 न गुणाचं. ठीक आहे. हे पद्धत तुम्हाला सगळ्याला माहीत आहे. हे इथं सांगितली तर थोडंसं आणखी टाईमपासून देईन, पण तरी हे सांगून देतो. 300 झाले टोटल. याचे किती झाले? 550. परंतु हे घरांतर पॉईंट आहे, घरांतर पॉईंट. आता त्याची वजाबाकी केली, 300मधून 55 काढले. 10तून 5 गेले 5, 6 झाले, 10तून 5, 245. उत्तर 180पेक्षा जास्त आहे तर 360 मायनस करतो, 245. 10तून 5 गेले 5, 5 झाले, 10तून 5 गेले 1, 3 2 गेले 115 अंश. हा थोडं फास्ट सांगितलं. तासाले 30 न मिनटाले 5.5 न गुणत असते. हे ट्रिक आहे घड्याळातल्या अंशाची, म्हणजे घड्याळ किती अंशाचा कोन आहे हे याच्यासाठी असते, किती अंशाचा कोन. नंतर पहा नीना म्हणाली त्याचे वडील रमणचे. हे जे आहे वय, हे वय तुम्ही तुमच्या दिमागात इमॅजिन करावं लागतं, अझूम करावं लागत असते आणि स्वतःच काढावं लागते. काय हे काही शिकण्यासारखं नाही आहे. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा म्हणते. BTAS, नंतर SPRN, नंतर QNPM, नंतर PMOL. चला पहा याच्यातला विसंगत पाहू आपण. याच्यातले तरी 20 काही प्रश्न राहिलेले आहे, काय माहीत होते की नाही असतं. OPQRST म्हणजे मागं आला एक ना. AB हाय मागं आला एक ना. ठीक आहे. इथं पाहू NO सोडला P हाय आला मागं. NO सोडला P, Nच्या नंतर NO पाहिजे होता आहे ना, तर P आला इथं, हा मागं नाही आला ना. Nच्या नंतर O सोडला आहे ना, आपण सोडला नाही पाहिजे. Sच्या नंतर लगेच T, Aच्या नंतर लगेच B, यानं सोडला नाही. इथं बाबरा Mच्या नंतर N, Pच्या नंतर Q, याने सोडला नाही. Lच्या नंतर M, Oच्या नंतर P, याने सोडला नाही. म्हणजे प्रत्येकानं काय केलं, एक एक न पुढे आले. परंतु हा काय करायला OPQRS, पण NO पाहिजे होता, हा मात्र वेगळा होता याच्यात. हेच तुमचं उत्तर होतं. नंतर एका मुलाच्या रांगेत, प्रश्न क्रमांक 82, एका मुलांच्या रांगेत राजेश डावीकडून 5वा. हा जो राजेश आहे हा डावीकडून 5वा. बरं. आणि उजवीकडून 6वा, म्हणजे 2 वेळा मोजलं येईल. ठीक आहे. तर रांगेत 13 विद्यार्थी जर बसवायचे आहे तर आणखी किती मुलं पाहिजे? आता पहिले 13 बसवायचे आहे म्हणते, सध्या किती रांगेत पाहून घेऊ. 7 5 11 -1 10, सध्या 10 जण आहे. अजून किती मुलं बसावं लागेल 13 पाहिजेसाठी? 3 मुलं बसावं. 3 उत्तर होतं याचं. आलं लक्षात? नंतर हा बॉक्स होता आपला. सहा तीन चार 2 1 5 2 1 5
40 10 40 10 इथं काय इथं 4चा वर्ग समजा इथं किती करू 6चा वर्ग 36 2चा वर्ग 4 या दोघांची बेरीज 40 येते 3चा वर्ग 9 1चा वर्ग 1 या दोघांची बेरीज 10 येते इथे 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25 तर दोघांची बेरीज करायची होती याच्यात उत्तर टाकायचं होतं ठीक आहे उत्तर 41 येते 6 5 11 आणि ते 4 41 पाहिजे होतं उत्तर गणित होतं ते 83 नंबरचं 84 नंबरचं गणित म्हणजे 2 1 5 3 वेगळा घटक ओळखा 2 1 5 3 84 नंबरचं गणित तर वेगळा घटक ओळखायचा आहे त्यातलं 2 मूळ संख्या आहे 3 मूळ संख्या आहे 5 मूळ संख्या पण एक ही मूळ संख्या नाही साधं लॉजिक होतं 84 नंबरचं गणित होतं नंतर अश्विन कोजागिरी म्हणजे अश्विन महिन्यात कोजागिरी हा सण येतो तर फाल्गुन काय तर फाल्गुन महिन्यात होळी येते लक्षात ठेवा फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा सण आहे आणि त्या महिन्यात होळी येत असते वर्षाच्या शेवटी फाल्गुन होळी नंतर विसंगत घटक ओळखा म्हणते नदी सागर विहीर आणि नाला तर नदी नाला आणि विहीर हे सामान्य नाम आहे सागर हे विशेष नाम आहे असा विचार केलेला आहे तिथं 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के होईल 87 नंबरचा प्रश्न आहे आपला 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के तर गुन्ह्याला 100 करून तो उत्तर येत होतं त्याचं 24 सख 144 6चा भाग जात होता ठीक आहे 88 नंबरचं गणित पहा चांगलं गणित आहे 2012मध्ये प्रजासत्ताक दिवस 9 म्हणजेच 9 7 म्हणजे काय हे गणित आहे तर 9चा वर्ग 81 81च्या अंकाची बेरीज 8 1 9 7चा वर्ग 49 याची बेरीज 9 4 13 हे उत्तर घेतलं होतं ठीक आहे पहा इथं थोडंसं आज पहिल्यांदाच आपण लाईव्ह आलो आणि दुसरी गोष्ट मला ते लाईव्हचं थोडं मॅटर माहीत नव्हतं आणखी एक विषय महत्त्वाचा या पेपरचे 10 गणित राहिलेले आणि माझी बॅच आहे 4 वाजता 10 मिनटं बाकी आहे आणि इथं थोडं पोरं बाहेर आलेले आहे म्हणून या व्हिडिओमध्ये इथं थांबू आणि थोडं याच फक्त हप्त्याचं स्पष्टीकरण थोडं फास्ट झालं एवढं फास्ट नाही घेतो शांततेत घेतो काय झालं मिल्या वेळचा आलेला इथं स्पष्टीकरण शांततेत घेणार होतो परंतु ते लाईव्ह कसं जायचं काय मॅटर मला काही समजलं नाही ते आज जरासं सेटिंग ऐकली होती आणि एकदम पोरं येऊन बसल्यानं ते लाईव्हचं चालू झालं म्हणून जेवढे गणित झाले तेवढे मी इथं कवर केले ह्या व्हिडिओमध्ये इथं थोडं फास्ट झालं असेल तरी काही चुकले असेल थोडं समजून घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये शांततेने व्हिडिओ बनवू ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू व्हिडिओ जर लक्षात नाही आला असेल तरी काही हरकत नाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी याच्यातल्या क्लिअर करू ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवून द्या बरोबर धन्यवाद